आज माझं एकट्यापुरतेच राशन संपलं बघा. मी काय घेऊन आलोय, हा कोबी घेतलाय मी 25 रुपयाला गड्डा बसलाय हा. तर बघूया ह्याच्यात काय. हा वाल पापडीच्या शेंगा आहेत, त्या मला बसल्या 20 रुपये पावशर. नंतर हे बटाटे घेतलेले आहेत, ते मला पडले 40 रुपये किलो. तर आता दुसरं काय घेतले बघूया. तर ही मी दुधाची पिशवी घेतली, काही ठिकाणी 34 रुपयाला अर्धा लिटरची पिशवी आहे, काही ठिकाणी 35 रुपयाला मिळते. तर ती गोकुळची घेतली. आणि ह्यात मी होलसेल अंडी घेतली, ते 90 रुपये डझनने मिळालेत मला. तर 1 डझन अंडी घेतलेत. तर आता हे चिक्की गुडदाणी घेतली मी, जी होलसेलच्या दुकानात मिळते, 65 रुपयाला भरणी मिळाली मला. तर भूक लागली तर खायला बरं, थंडीचे दिवस आहेत त्यामुळं गूळ आणि शेंगदाणे खावे. प्रोटीन पण मिळते आणि आपल्याला आयर्न पण मिळते. ही घेतलेली आहे मी मॅगी. ह्या मी 2 मॅगी घेतलेल्या आहेत 7-7 रुपयाच्या. त्यानं मला सांगायला नाही दुकानदाराने की 4 मॅगीवर 1 फ्री आहे. चला तर आता उद्याच्याला जाऊन सांगूया. हे टोमॅटो सॉस घेतलेला आहे 15 रुपयाचा. तर आणि काय घेतले बघा, हा सेंद्रिय काळा गूळ घेतलेला आहे मी. मला किंमत माहीत नाही याची ॲक्च्युली, बघूया. हा अर्धा किलो घेतलेला आहे. आणि हे आहे तांदूळ संपले होते घरातले, तर हे तांदूळ घेतलेले आहे. तर हे तांदूळ बहुतेक आठवत नाही मला त्याची किंमत लक्षातच नाही माझ्या. त्यानं बिल केलं कागदावर. आणि ही अर्धा किलो साखर घेतलेली आहे, ती बहुतेक 22 रुपयाची असणार, अर्धा किलो साखर. आणि हे आहे चहात बुडवून खायला पतंजली बिस्किट पुडा, 5 रुपयाचा बिस्किट पुडा आहे. हे होलसेलमध्ये घेतलेलं आहे मला. ते 5 चोक 20 म्हणजे 100 रुपयाचं 95 रुपयाला बसले. हे 5-5 रुपयाचे बिस्किट पुडे आहेत, जे चहात बुडवून तेवढाच 5 रुपयाचा उघडायचा आणि फोडायचा आणि तो खायचा. तर हा आपला सगळा बाजार झालेला आहे. थँक्यू एकट्याचा.